त्यानंतर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याची एक नवी चळवळ उभी करणारे मकरंदजी अनासपुरे सर ठाण्याला असताना ही चळवळ उभी राहताना मी पण त्यांच्या टीममध्ये होतो सर. आणि नाना पाटेकर सरांनी काही आवाहन केलं होतं. मी आणि माझ्या मित्रांनी तेव्हा जेव्हा हे सुरुवात झाली होती तेव्हा पहिले बाईक आम्ही त्यात झालो होतो. त्यानंतर चिन्मयी सुमित मॅडम ज्या मराठी शाळांच्या बाबतीत सदिच्छा दूत म्हणून काम करतात आणि एक IAS अधिकाऱ्याची कन्या, नंतर त्यांचे भाऊ पण आमच्या फ्रॅटर्निटीमध्ये आहेत. दीपक पवारजी, श्याम शिरसाटजी, आमचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भरत कदम, वळवी साहेब उपस्थित असलेले व्यासपीठावर, इतर सर्व मान्यवर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, मित्र हो, देशपांडे सरांच्या काळात म्हणजे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हे कार्यालय इतकं रंजक याचा प्रवास असतो हे सगळ्याला म्हणजे असं वाटायला लागलं की ह्या प्रवासाचे आम्ही साथीदार व्हायला पाहिजे. पण सर मी 2 निवडणूक आधी केल्या. म्हणजे याच्या आधी मी रत्नागिरीला जिल्हाधिकारी होतो. विधानसभेची निवडणूक मी केली, लोकसभेची निवडणूक मी आरोग्य केली. तुम्ही जर बघितलं की हा प्रवास इतका चांगला आहे, सगळ्याला आवडायला लागलाय, अभिरूप मतदान केंद्र, सापशिडी, पथनाट्य, पण जेव्हा निवडणुकीमध्ये एखाद्याला ड्युटी लागते, एखाद्याचा पोलिंग ऑफिसर, प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून त्याला ऑर्डर आली, तो घरी गेला. मी कलेक्टर होतो मकरांची. ते मला बायकोला सांगितलं, बायकोच्या हातातली थाळीच खाली पडली, धाडा विषय, तुमची ड्युटी लागली. म्हणजे जसं उरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक करायला लोक गेले ना, आर्मीचे 10-15 जण, आता त्यात शक्य नव्हतं सर की कोण परत येईल, कोण जाईल, काय होईल माहित नाही. तसाच काहीसा प्रकार निवडणुकीच्या बाबतीत आहे. कुठले आणि हे शिक्षक मंडळी जास्तीत जास्त आपण प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर म्हणून नेमतो आणि ते अशा प्रकारे ड्युटी लागली. घरामध्ये असं वातावरण होतं की जसं मी चाललोय लढायला, आता कुंकू पुसून चाललोय, माघारी येतो की नाही माहीत नाही. रिअली म्हणजे या यंत्रणेमध्ये मी काम करून आलेलो आहे. अशा प्रकारे हे निवडणुकीला सरांनी तिला रंजक बनवायला सुरू केलं. सर आपण अभिनंदनाला पात्र आहे. म्हणजे देशपांडे सरांनी याच्यामध्ये जीव ओतला, जान ओतली. म्हणजे आता वेगळ्या क्षेत्रात चाललो आपण. की कुलगुरू साहेबांनी सांगितलं की मी अभ्यासक्रम म्हणून त्याचा सहभाग करून घेईल. मकरंद अनासपुरे साहेबांनी म्हणलं की ग्रामसभा कशी असते, पंचायत समितीची मिटिंग कशी होते, झेडपीची मिटिंग कशी होते, विधानसभा कशी होते, ह्याचं जर पोराला शिक्षण दिलं, हे शिक्षण कोणालाच नाही. मात्र लोकशाही मात्र चालू, प्रगल्भ लोकशाही सगळेजण म्हणतात. इतक्या दिवस झाले. आता तुम्ही बघा, आपलं 51 साली आपलं म्हणजे इलेक्शन कमिशनची स्थापना झाली. 11 पासून आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतोय. परंतु हे बारकावे आतापर्यंत लोकांपर्यंत नेताना आले आणि देशपांडे सर तो प्रयत्न करतायत. खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं याच्यामुळं पुढे महिलांच्या हातातली थाळी खाली पडणार नाही सर, आणि आनंदाने लोक इलेक्शनला जातील. सर मी रायबरेलीला ऑब्झर्वर होतो, म्हणजे जिथून इंदिरा गांधी निवडून येतात तिथला मी ऑब्झर्वर होतो. तिथल्या ट्रेनिंगला मी गेलो होतो. तर त्यावेळेस हे EVM आणि व्हीव्हीपॅट पिल्लू आला. मी सांगितलं ना ह्याच्यामध्ये की तुम्ही मतदान केल्याच्या नंतर कोणाला दिलं त्याची चिठ्ठी खाली पडते. आम्ही त्यांना समजून सांगितलं सगळ्यांना की तो असं घेऊन जायचं, जर त्याच्यावर टेम्परेचर पडलं तर ते बंद पडेल. ते शिक्षकांना अक्षरशः घाम फुटला AC हॉलमध्ये. आता हे भानगड आणि जाताना आम्ही सांगितलं एकदम चांगलं घेऊन जा, मग बसमध्ये ते मांडीवर घेऊन जा. म्हणजे शिक्षक स्वतः नीट बसले नाहीत, त्या व्हीव्हीपॅटला नीट घेऊन बसले. ते तिथपर्यंत जाऊस तर त्यांच्या गळ्यात नरड्याला कोरड पडली होती. याची भानगड याला सेट कसं करायचं. नंतर आम्ही राऊंड घेत असतो, ऑब्झर्वर, तिथले कलेक्टर, तहसीलदार. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे आपल्याला जसं वाटतं की रंजक आहे, पण जेव्हा ती ऍक्च्युअल सुरू असते, तुम्ही ही रंजक इकडच आहे. तुम्ही कलेक्टर म्हणून सांगतो तुम्हाला की रंजक इकडच आहे. जेव्हा ते ऍक्च्युअल सेट करायचं असतं, पोलिंग स्टेशन आम्ही सेट करतो, सरही मला ऍग्री होतो. त्यांना घाम फुटलेला असतो, कशात काय जोडायचं, कोणतं वायर कुठं लावायचं, कोणता नॉब कुठं लावायचा, त्यांच्या मागे झोनल ऑफिसरचा ससेमिरा लागलेला असतो. म्हणजे मकरंजी असे एकदा ते सेट झालं की अक्षरशः हात जोडते त्याला की सुरू झाला पुढचा टप्पा, मतदान सुरू झालं. सकाळी पहिल्यांदा मॉक पोल घ्यायचा आहे. मॉक पोल घेताना अनेक भानगडी. आपण म्हणतो मॉक पोल झाला की मशीन रिसेट करा, काही जण करीतच नाही. म्हणजे पहिले 50 मतदान दिल्याच्या नंतर पुढे सुरू होऊन जातं 51 पासून. मी कलेक्टर होतो. मला सिंधुदुर्गहून काही लोकांचे फोन आले, सर आम्ही सेटच नाही केलं, आता काय करायचं. मी घाबरून गेलो. आता मी कलेक्टर होतो, 51 पासून सुरू झाले म्हणजे सर. मग काही जणांनी मला सल्ला दिला की काय करा, ते पहिले सगळे मतदार पुन्हा बोलून घ्या. सर पण निवडणूक प्रक्रिया तुम्ही जशी म्हणता तशी इकडच आहे. जेव्हा प्रत्यक्ष जसा मकरंजी आणि
चिन्मयी सुमित मॅडम स्टेजवर नाटक करताना काय भानगड असते त्या दोघांनाच माहिती. तुम्हाला खालून फार मजा वाटते हे कसं आहे काय. तर मग आता मी विचार केला याचं काय करायचं. सर मी त्यावेळेस CEO साहेब होते, त्यांचा फोन लावला अश्विनी कुमार साहेबांना. तर त्यांनी मला सांगितलं यू आर द राईट पर्सन टू टेक कॉल. झालं आता बघा आता, कारण ते 51च्या पुढे गेलं होतं. मग आता खूप विचार केला. माझे काही ॲडिशनल कलेक्टर होते, आम्ही एकत्र चर्चा केली. जाऊ द्या म्हणलं दुसरी मशीन रिप्लेस करून टाकू. मग त्याची पुन्हा भानगड ते कसं रिपोर्टिंग करायचं, ECI पर्यंत कसं जायचं. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, आता ह्या प्रक्रियेमध्ये जर शिवसरांसारखे अधिकारी आले आणि त्या प्रक्रियेला जर रंजक केलं, लोकाभिमुख केलं. तुम्ही बघा याच्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग वाढ. पूर्वी इलेक्शनमध्ये लोक सहभाग देत नव्हते, त्यांचा सहभाग तेवढाच असेल. ड्युटी लागली तर सहभाग, नाही तर सहभाग नाही. त्याच्यामुळं मला वाटतं हा जो प्रवास सरांनी सुरू केलाय आणि औरंगाबादपासून याची सुरुवात होते आणि या सुरुवातीचं आतापर्यंत सर आल्यापासून नवीन नवीन उपक्रम सुरू झाले. सरांमुळं जे मिटिक्युलस आढाव्याची पद्धत सुरू झाली सर, म्हणजे त्याच्यामुळं अनेक गोष्टी चांगल्या झाल्या. औरंगाबादमध्ये आम्ही जवळजवळ 63,000+ नवीन मतदार नोंदले या काळात. आणि जे सगळ्यांच्या बोलण्यातून आलं, कुलगुरू सर बोलले की नवमतदार. सरांनी मॅन्डेट घालून दिलं की मी जवळजवळ 1,44,009 मतदार शोधले पाहिजे एच कोआर्टनुसार. एवढे सगळे उपक्रम करून मी फक्त 26,500 पर्यंत पोहोचलो. म्हणजे अजूनही आपल्याला काम करायचं आहे. आणि त्या सरांची आढाव्याची पद्धत अशी आहे की प्रत्येक गोष्टी नवीन. आणि आता ह्या सगळ्या याच्यामुळं माझ्या सगळ्या टीमचा उत्साह अतिशय वाढलेला आहे सर. माझे सगळे ARO येत आहेत, तहसीलदार येत आहेत. एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा, म्हणजे आपण ते अटलजी म्हणायचे ना, कल फिर सुबह होगी, पुन्हा उद्या सकाळ येणार आहे. अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर मला वाटतं नक्कीच मतदार नोंदणीचा हा जो शिवधनुष्य आहे आणि या माध्यमातून नोंदणी आली, मग त्याला कार्ड देणं झालं. त्याच्यानंतर अजून एक सरांमुळे झालं, मकरंजी मतदार यादीमध्ये फोटो लावलं. हा एक मोठा कार्यक्रम होता. आमच्याकडे 30,000 लोकांचे मतदार यादीत फोटोच नव्हते. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे ज्यांचे होते त्यांचे आशे होते की तोच आहे का ती तपास नव्हता, तो ती एका तो तिसरा आहे, काहीच समजत नव्हतं. तर मला हे जेव्हा मतदार यादीचं फोटो लावायचं काम आम्ही सुरू केलं, माझे सगळे ARO काही पुढे बसले, आम्ही सगळ्यांची बैठक घेतली, सगळ्यांचा उत्साह वाढला. मग मी त्यांना काही शेअर शायऱ्या करून दाखवले. तुम्ही ते म्हणले साहेब आता कसं शोधायचं. म्हणजे पहिल्याच भानगडीत म्हणजे आता 30,000 कुठून शोधायचे, कसे शोधले पाहिजे. तर मला आमिर खानचा सरफरोश पिक्चर आहे आणि त्याचे सगळे गाणे मी फाजली मी लिहिले. त्यांचे 1-2 ओळी मला खूप आवडतात. तेव्हा मी सगळ्या माझ्या मित्रांना म्हणलं, फासला नजरों का धोखा भी तो हो सकता है, फासला नजरों का धोखा भी तो हो सकता है, हाथ बढ़ा के देखो जो चमके वो चांद भी तो हो सकता है. मित्रांनो प्रयत्न करा, कदाचित तेवढे फोटो आपल्याला सापडतील. आणि सरांचं मार्गदर्शन, इन्स्पिरेशन, आमची मतदार यादी जी आता 29,33,374 लोकांचे फोटो सहित, एकही फोटो नाही असा एकही मतदार औरंगाबादमध्ये नाही. मग मला तो चांद सापडेल. पण तो चांद सापडण्यासाठी मी जे प्रयत्न केले त्याच्या मागे जे पुश म्हणजे टोचणं असतं ना, त्याच्यामुळं प्रेमाचं टोचणं, आढाव्याचं टोचणं या माध्यमातून सरांनी आम्हाला पुश केल्यामुळं औरंगाबादची मतदार यादी आता चांगल्या फोटोच्या. ताई चिन्मयताई फोटो ओळखण्यासारखे. तुम्ही म्हणलं की ते फोटो असे आहेत की कळतच नाही तो आहे ती एक कोणचा आहे. अशा प्रकारचं आम्ही एनरोलमेंट केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी केल्या. सरांनी स्पेशल समरी रिव्हिजन जे झालं त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली होती की तुम्ही ग्रामसभा घ्या आणि ग्रामसभेच्या माध्यमातून मतदार यादीचं वाचन करा. औरंगाबादमध्ये 868 ग्रामपंचायती. आम्ही सरांनी सांगितल्यामुळे 2 स्टेप पुढे गेलो, कारण मी IDT मधून आलेला आहे. त्याच्यामुळे मी म्हणलं ग्रामसभा तसं करमाडमध्ये 5-6 हजार मतदार आहेत. सर त्याची यादी वाचायची कशी, 6,000 वाचपर्यंत कोण बसणार नाही पुढं. मग आम्ही 2 पोलिंग स्टेशनला 1 ग्रामसभा आणि आपल्या ग्रामसभेच्या नियमामध्ये तरतुदी सरपंच ते अधिकार दुसऱ्या मेंबरला डेलिगेट करू शकतो. अशा पद्धतीने आम्ही केलं. त्याच्यामुळे औरंगाबादमध्ये एवढं चांगलं झालं. आणि 15 तारखेला आम्ही गावात मुक्काम केला. मकरंजी मी कलेक्टर म्हणून मी काय गावात थांबलो, माझे अधिकारी थांबले, एक नवा उपक्रम केला, CO थांबले. तर ह्या सगळ्यामुळं औरंगाबादची मतदार यादी अतिशय चांगली झाली. आता मतदार यादी चांगली झाली म्हणजे सगळी तयारी केली. जसं म्हणतात ना सगळं वधूवर सगळं तयारी. आता पुढचं इलेक्शन येईल तर सगळ्यांनी अक्षरा टाकायचं काम म्हणजे मतदानाला जायचं काम करा. ज्यांचे वोटर ID नसेल ते देण्यासाठी आम्ही सजग राहू. आणि पुन्हा एकदा सरांचा आणि इलेक्शन कमिशनचा मी आभारी आहे की कमिशनर ECIचा आपण संदेश ऐकला. त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण.
आता मात्र सरांच्या काळात मला विश्वास झाला की सहभाग सर नक्की वाढेल. नाही तर पूर्वी सहभाग फक्त इलेक्शन ड्युटी लागण्यापुरताच होता, किंवा BLO म्हणून नियुक्त केलं तर घरी घरी जाऊन लोकांचे फॉर्म भरून घेणं, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करणं एवढंच होता. परंतु ही जर व्यवस्था इतकी रंजक केली, हिच्यामध्ये एवढा इंटरेस्ट आणला, याच्यामध्ये इतके सगळे लोक सहभागी केले, दीपकजी सारखे काही लोक आणले, ते पुस्तक लिहितील, त्या अभ्यासाला वाचलं जाईल, हे अकॅडमिक स्टेजात घातलं, प्रॅक्टिकल याच्यामध्ये आणलं, रंजकता याच्यामध्ये आणली, चांगले पथनाट्य याच्यामध्ये आले. त्याच्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत बंडगरांना, ते माझ्याकडे आले होते, त्यांच्याशी मी डिस्कस केलं आणि डिस्कस केल्यानंतर आमचं ठरलं की हे पथनाट्य असं करायचं. त्याच्यामुळं काय झालं, आता मी मराठवाड्याचा आहे, मकरंजी इकडचे, त्याच्यामुळं या मातीमध्येच काहीतरी नाट्याचे गुण आहेत का असं मला वाटतं. त्याच्यामुळं त्याचा काही स्पर्श मलाही झाला असावा. तर मी त्यांच्याशी डिस्कस केलं, हे असं टाका, हे असं टाका, आणि वन लाईनर ह्या दोन्ही गोष्टी आम्ही, कारण मला माहिती होतं सर तिकडून काही शिदोरी तिकडून आणणार आहेत, त्याच्यामध्ये काही आपणही काही लोणचं ॲड करू असं आम्ही ॲड केलं. त्याच्यामुळं आजचं जे कार्यक्रमाचं भोजन आहे ते अतिशय चविष्ट करण्याचा आमचा जो प्रयत्न होता, त्याच्यामध्ये काही अंश आम्ही यशस्वी झालो असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा हा कार्यक्रम इथं घेतला सरांनी आणि औरंगाबादला याचा बहुमान दिला, त्याबद्दल मी मुख्य निवडणूक अधिकारी त्यांची सगळी टीम, वळवे साहेब, दीपकजी आणि त्यांची सगळी मंडळी, त्यांचा आभारी आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला को पार्टनरशिप विद्यापीठाने दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्याबद्दल कुलगुरू सर, नंतर श्याम शिरसाट सर, यांचा सगळ्यांचा आभारी. वेगळ्या माध्यमातून आमचा आणि त्यांचा चांगला संपर्क आहे. DPCचा निधी विद्यापीठाला देणारा मी पहिला जिल्हाधिकारी. विद्यापीठामध्ये सिंथेटिक ट्रॅक व्हावा सर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला प्रस्ताव पाठवला, आणि मला विश्वास आहे की जे मराठवाड्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक नाहीये तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सर राज्य सरकारने रेकमेंड केला. मी सरांची मदत घेतली, तिथं कुणी आपले बॅचमेट असतील, तर आमच्या मराठवाड्याचे पोरं आर्मीत जातात, नेव्हीत जाते, CSF मध्ये जाते, BSF मध्ये जाते, सगळीकडे जाते. अतिशय लढवाई असं म्हणजे त्या मातीला शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला, महाराज इथून तिकडे गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं शिक्षणाचं सगळं जाळं उभं केलं. तर म्हणून आम्ही सिंथेटिक ट्रॅकपासून अजून आम्ही प्रेझेंटेशनमध्ये CM सरांना म्हणलं औरंगाबादला सगळं काही आहे पण सिंथेटिक ट्रॅक नाही, यामुळे मी प्रेझेंटेशन केलं. तर सरकारने एक मंजूर केला, राज्य सरकारने, आणि केंद्राचा एक आम्ही करतो. दोन्ही कुलगुरू सर आणि प्रो कुलगुरू सर यांचा मी आभारी आहे. नंतर माननीय देशपांडे सर यांनी हा कार्यक्रम इथं आयोजनाची आम्हाला संधी दिली, आमचा उत्साह वाढवला. त्यांच्यामुळं आम्हाला एक नवीन परिस्पर्श झाला की अजून इथून पुढे कामामध्ये आम्हाला वेगळी दिशा मिळेल, त्यांचाही मी आभारी आहे. दोन्ही ज्येष्ठ कलाकार मकरंद अनासपुरेजी आणि चिन्मयी सुमित मॅडम यांचा मी आभारी आहे. मॅडम, राज्य सरकारची जी शाळांच्या संदर्भात बदल करण्याची कमिटी, तिचा मी अध्यक्ष आहे, आणि आम्ही दिल्लीला जाऊन दिल्ली सरकारने काय केलं शाळेबद्दल याचा अभ्यास करणार आहे. मला अतिशय तुमची याच्यामध्ये मदत होईल, मी नक्की आपले सजेशन्स घेईल. त्याच्यात दीपक पवार यांनी एक पुस्तक लिहून ही जी प्रणालीला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पुस्तकाचा निश्चित फायदा होईल, त्याच्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आमचे वळवी साहेब जे की इलेक्शनचे मसी आहेत, काही झालं की त्या इन्सायक्लोपीडिया सारखे प्रश्न विचारला की उत्तर देतात. वळवीजी कोण बनवायचे कोण बनेगा करोडपती सारखा प्रश्न विचारा, ते उत्तर देतात. अशा ते प्लस त्यांची सगळी टीम, मुंबईत आलेल्या सगळ्या टीम, त्यांचा मी आभारी आहे. पल्लवी, साधना, त्यांचे सगळे जोडीदार, त्यांचा मी आभारी आहे. आजच्या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जी मदत केली त्यांचा आभारी आहे. पथनाट्यासाठी मदत करणारे बंडगरजी, शिवाजी महाविद्यालयाचे पथनाट्य करणारे कर्मचारी, याच्यानंतर इथं आयोजन करण्यामध्ये मदत करणारे सगळी मंडळी, विद्यापीठाची मंडळी, प्लस माझे कलेक्टर ऑफिसचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भरत कदम, त्यांचे सगळे सहकारी, माझे सगळे AROs, आमचे ॲडिशनल कलेक्टर सर सध्या ते आजारी आहेत आज, त्याच्यामुळं ते येऊ शकले नाही, सगळ्यांचा आभारी. आणि केंद्रेकर सर ते पण नाही, त्यांचे वडील आजारी आहेत म्हणून ते आले नाही, ते सुद्धा आम्हाला या सगळ्या विषयामध्ये पुश करतात, नवीन नवीन आयडिया देतात. सगळ्यांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम करण्याची औरंगाबादला संधी दिली त्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव यांचे मी ऋण व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद. थँक्यू सर. आपण इलेक्शन संदर्भाने जे सांगत होते, ज्यांनी प्रत्यक्षात इलेक्शनमध्ये काम केलेलं आहे, तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र नक्कीच उभं राहिलेलं असेल. आपण सगळ्यांनी सुरुवातीला एक खूप सुंदरसं गीत ऐकलं होतं लोकशाहीवरचं, आणि त्या गीताचे गीतकार जे आहेत गजानन साबळे, त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. गजानन साबळे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी हे गीत लिहिलं.